नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मटार पनीर. तुम्ही म्हणाल मटार पनीर तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हा मटार पनीर एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. मटार पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी या इथे एका कढईमध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून भाजण्यासाठी घातलेले आहेत. कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि हा कांदा आहे तो अगदी छान असा तांबूस रंगावरती आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये 7 ते 8 इतके काजू घालायचे आहेत. त्यामुळे भाजीला अगदी छान असं बाइंडिंग येतं. त्याचबरोबर चव पण छान लागते. सोबतच लसूण घालायचं आहे आणि थोडंसं आलं घालायचं आहे. एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे मसाले आहेत ते अगदी 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचाभर इतकं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो आणि कांदा आहे तो अगदी छान असा मऊसर शिजला जातो, पटकन शिजला जातो. त्यामुळे अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो आहे तो 3 ते 4 मिनिटासाठी मऊसर होईपर्यंत वाफवून घ्यायचा आहे. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरती कांदा आणि टोमॅटो छान असा मऊसर झालेला आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर हे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने वाटण बनवून तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. पाणी गरम होत आहे तोपर्यंत यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा साखर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून इतके फ्रेश मटार घालायचे आहेत. हे मटार आहे ते 2 ते 3 मिनिटासाठी या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला फुल गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत. जास्तही शिजवण्याची आवश्यकता नाही. पाण्यामध्ये साखर घातल्यामुळे मटारचा रंग आहे तो अगदी हिरवागार कायम टिकून राहतो. या ठिकाणी फ्रेश मटारच्या शेंगा सोलून यामधले मटार मी इथं या भाजीसाठी वापरणार आहे. हवं असल्यास तुम्ही फ्रोझन मटार वापरले तरी देखील चालू शकतो. फ्रोझन मटार असतील तर ते वाफवून घेण्याची आवश्यकता नाही. अगदी 3 मिनिटासाठी हे मटार आहेत ते मी वाफवून घेतलेले आहेत. आता या पाण्यामधून हे मटार बाजूला काढून घ्यायचे आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये मी अगदी पाव चमचे इतकं तेल आणि थोडंसं बटर घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पनीरचे क्यूब आहेत ते भाजण्यासाठी घालायचे आहेत. आता हा पनीर आहे तो आपल्याला अगदी हलकासा 1 ते 2 मिनिटासाठी या कढईमध्ये परतून घ्यायचा आहे. पनीर थोड्या वेळासाठी गरम कढईमध्ये भाजून घेतला तर त्यामध्ये काही कोमट वास असेल तो देखील निघून जातो. त्यामुळे हा पनीर आहे तो आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पनीर फ्राय करून झालेला आहे. कढईमधून बाजूला काढून घेते. त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये आणि बटरमध्ये आपल्याला फोडणी करता तेल घालायचं आहे. साधारणपणे 1.5 पळी इतकं तेल मी यामध्ये घातलेलं आहे. मटार पनीर आहे त्यामुळे अगदी तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अगदी एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र घातलेले आहेत. त्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर आता आपल्याला हे मसाले आहेत ते अगदी छान असे परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये ओलसरपणा आहे तो दूर होईपर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने अधूनमधून हलवत अगदी लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे. हे मसाले आपण जेवढे चांगले परतू तेवढे आपल्या भाजीला चव आहे ती चांगली येते. त्याचबरोबर रंग पण छान येतो. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा बॅडगी मिर्च पावडर घालायची आहे. त्यामुळे भाजीला रंग छान येतो. अर्धा चमचा ठेवणीतलं काळं तिखट घातलेलं आहे. 1 चमचा धना पावडर घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे सर्व सुके मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर या मसाल्यांना बघू शकता अगदी छान असं तेल सुटलेलं आहे. मिक्सरचं भांडं विसरून अगदी अर्धा वाटी इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मसाले पाण्यामध्ये परतून घेतले तर भाजीला रंग छान येतो. त्याचबरोबर तर्री पण छान येते. हे मसाले परतत असताना अजिबात घाई करायची नाही. अगदी छान असे तेल सुटेपर्यंतच मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला या मसाल्यांची कन्सिस्टन्सी चेक करत गरम केलेलं पाणी घालायचं आहे. चवीकरता मीठ घालूयात.
सोबतच आपल्याला इथं पाव चमचाभर इतकी कसुरी मेथी हाताने क्रश करून यामध्ये घालायची आहे. न चुकता आपल्याला मटार पनीरला किचन किंग मसाला घालायचा आहे. त्यामुळे भाजीची चव छान लागते. किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये मटार पनीर मसाला वापरला तरी देखील चालू शकतं. मसाल्यांमध्ये पाणी घातलेलं होतं, त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये वाफवून घेतलेला मटार आणि पनीर घातलेला आहे. आता हा मटार आणि पनीर यामध्ये व्यवस्थित असा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. ग्रेव्हीमध्ये जास्तही पाणी घालायचं नाही. अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती आपल्याला ही ग्रेव्ही ठेवायची आहे. झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी हा मटार पनीर आहे तो अगदी लो गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या मटार पनीरला अगदी छान अशी तर्री आलेली आहे आणि या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनून तयार झालेली आहे. हा मटार पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. मटार पनीरची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे. यामधलं पाणी एकीकडं आणि मसाले एकीकडं असं अजिबात झालेलं नाही. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती इथं आपला मटार पनीर बनून तयार झालेला आहे. हा मटार पनीर तुम्ही रोटीसोबत खाऊ शकता, फुलक्यांसोबत खाऊ शकता, चपाती भातासोबत खाऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. बाय बाय.